यार भावा बहिणीनो, तर चला आज आपण बटाट्याचे काप बनवू चटपटीत चटकदार चपाती बरोबर खायला. त्यासाठी मी इथं तेल ठेवले बघा एवढं गरम व्हायला, आणि बटाटे मी अशा प्रकारे कापून घेतलेत बघा. एवढे जाड जाड कापायचे, जास्त पातळ कापलं की तळलं की लगेच तुटतायत, म्हणून आपल्याला थोडं जाडच कापायचं. आता ह्याला ना आधी पाण्यात ठेवायचं 5-10 मिनिटं, आणि मग चाळणीत ठेवा. नाही तर तेल आपण तेलात टाकलं की पाणी असलं की चितोडं पडतात, हाताला बी चटकं लागतात आणि गॅस बी घाण होते. म्हणून काय करायचं, बटाटे कापून थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आणि मग चाळणीत ठेवा. चांगलं सगळं पाणी नितळते, मग ह्याला तळायचं. आता बघा मी ह्याला दोन्ही साईडनं लाल होसतर तळून घेते. अशा प्रकारे एकदा बटाट्याचे काप करून बघा, एकच नंबर लागतात खायला बरं का. एकदा नक्की ट्राय करा. तर बघा मस्त असं आपले हे काप झालेत तयार, लाल झालेत. आता मी ह्याला चाळणीत काढून घेते आणि थोडं नितळायला ठेवते. तेल सगळं नितळलं की मग आपण ह्याचं काप करू, म्हणजे भाजी बनवू. तर बघा आता अशा प्रकारे मी सगळं काप तळून घेतलेत, आणि ह्याच्यातलं तेल एकदम कमी केलंय बघा. थोडंसं तेल ठेवलंय ह्याच्यात बघा. एवढा जिरं घालते, म्हणजे पाव चमचाहून बी अर्धच घातले. छोटा चमचा असला ना अर्धा चमचा जिरं घाला. हे धनं घेतलेत बघा मी 1 चमचा, ह्याला मोठं मोठं कुटून घेतलंय, जाड जाड कुटलेलं आहे. ती धनं बी दिलं टाकून मस्त असं तळलं बघा. तर इथं 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता चिरून घेतलाय. बारीक चिरून घ्या कढीपत्त्याला बी, आणि चांगलं तळून घ्यायचं एकदम कुरकुरीत होऊस तर कढीपत्ता तळून घ्या. धन आवडत नसलं तर नाही टाकलं तरी चालतात, पण एकदा टाकून बघा, मस्तच लागतात. मला तर लय आवडतात असलं टाकलेलं धन. तर मस्त असं आपलं ही कढीपत्ता घातलेला बी झाला आता कुरकुरीत. ह्याच्यात मी आता घालणार आहे कुटलेली लाल मिरची. सुकलेली मिरची असतात ना आपण चटणी करायला आणलेले, ती घालायची थोडी मोठी मोठी कुटून. तर बघा अशा प्रकारे मी ह्याच्यात ही कुटलेल्या मिरच्या बी घालून घेतल्यात. अर्धा चमचा थोडंसं जास्त. तिखट आवडत असलं तर घाला, आणि नसलं जास्त तिखट खात तर एवढंच घातलं तरी चालतंय. तर मस्त असं आपलं हे बी झालंय आता थोडं तळून. आता ह्याच्यात बघा मी घालणार आहे मॅगी मसाला. तर ही मॅगी मसाला मी घरी बनवलेला आहे, कोणत्या कंपनीचा नाही. तर ह्याच्यात थोडंसं मीठ जास्तच झालं माझ्याकडून, तर ह्याच्यात मी मिठाचा कमी वापर करणार आहे. जर तुमच्यापाशी मॅगी मसाला नसला तर काय करायचं, थोडंसं लसूण कुटून घ्या, थोडासा चाट मसाला घ्या, आणि गरम मसाला थोडासाच घाला, आणि असं तळून घ्या. त्याला मस्त त्याची टेस्ट चांगली येते. पण आता मॅगी मसाला तर कुठं पण भेटते, मॅगी मसाला एकदा घाला. तर बघा मस्त असं आपण ह्याच्यात सगळं काप घेतल्यात घालून. आता ह्याला मिक्स करणार आहे. थोडंसं मीठ घालते. मीठ माझ्या मॅगी मसाल्यामध्ये जास्त आहे ना, म्हणून मी थोडंच मीठ घातले. आणि इथं बघा वरून मी थोडासा आणि मॅगी मसाला शिडकून दिलाय, म्हणजे हातानं थोडासा 1 चिमूटभर घालून घेतलाय. आता ह्याला चांगलं उलटपालट करून मस्त असं तळून घेऊ, म्हणजे फ्राय करा थोडंसं. सगळं ह्याचं जे आपला मसाला घातलेला आहे सगळ्या बटाट्याला लागलं पाहिजे. मस्त असं आपण बघा ह्याला मिक्स करून घेतला. आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. कढीपत्ता नक्की घाला बरं का, पण चिरून घाला, म्हणजे सगळं खाण्यात बी येतंय. कढीपत्ता खायला बी चांगला असतंय. तर बघा मस्त असं आपण थोडीशी कोथिंबीर घातली, आणि चांगलं ह्याला आणि परतून घ्यायला लागले. बघा मस्त झालं का नाही. आता आपल्याला 5 मिनिट बारीक गॅसवर सारखं असं उलतं पालतं करीत राहणार आहे, आणि लगेच काढायचं. गरम गरम डब्याला द्यायचं असलं तर थंड करून बांधा. आणि अगर डाळ भात बी असलं का नाही, हे तोंडी लावायला बी चांगलं लागतं, पण चपाती बरोबर एकच नंबर लागतात. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर कृपया करून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि धन्यवाद.